तू एकटीच का गेलीस ग मीटिंगला? आपलं एकत्र जायचं ठरलं होतं ना? मला निदान एक कॉल तरी करायला पाहिजे होतास. अगं शिल्पी, मी आईनं दुपारी फोन केला होता तेव्हा त्या मला म्हणाल्या की तू झोपली होतीस, म्हणून मी एकटीच गेले. आणि तसंही मी या बाबतीत आईनं सगळं सांगितलं होतं. अगं नाही, पण मग मला हे आईनी कसं काय नाही सांगितलं बरं? नाही, आणि आपलं जे बोलणं झालं ते तर संध्याकाळच्या मीटिंग बद्दल झालं होतं. मग तू दुपारीच कशी काय जाऊन आलीस? अच्छा 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 अच्छा, ओके. आत्ता मला लक्षात आलं. याचा अर्थ तुला मला मीटिंगला न्यायचंच नव्हतं. शिल्पी, तू आधी शांत हो बघू. अगं मीटिंग संध्याकाळीच होती. दुपारी त्या रिसॉर्टवाल्यांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांना आत्ताच्या आत्ता मीटिंग करायची, म्हणून मी गेले. सॉरी, मला नाही सगळी कारणं वाटतात. मुळात तुला मला तुझ्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व करून घ्यायचंच नाहीये असंच वाटतंय मला. अगं शिल्पी, मगापासून तू एकटीच बोलते, तिचं ऐकून तर काय म्हणते? काय ऐकून घेऊ बाबा? अहो तुम्ही ना थांबा जरा. आणि तुम्हाला कायम तुमच्या लाडक्या सुनेची बाजूच पटते. मी कायम चुकीची आहे हे तर मनात धरूनच ठेवलंय ना तुम्ही. ती हे सगळं मुद्दाम करते, हे दिसत नाही तुम्हाला? शिल्पी, मी तुला मुद्दामून माझ्या बरोबर नेलं नाही असं नाहीये. अगं ती मीटिंग खरंच प्रीपोन झाली होती आणि तसंही तिथे जाऊन काहीच फायदा होणार नव्हता, कारण आपल्या प्रोडक्टचा आपल्याला फीडबॅक मिळणारच नव्हता. अगं ते आपलं प्रोडक्ट स्वतःच्याच नावाने विकणार आहेत आणि असे कितीही प्रोडक्ट विकले गेले तरी आपला काहीच फायदा होणार नाहीये. असा कसा फायदा होणार नाही ग? आणि नवीन ऑर्डर तर मिळाली असती. अगं इनफॅक्ट नवीन ऑर्डर मिळालीही होती, पण तीही ऑर्डर ते त्यांच्याच नावाने विकणार होते. अगं विकू दे ना मग, निदान पैसे तरी मिळाले असते. वहिनी तू बंद कर ग. मला एक सांग, कितीची होती ऑर्डर? 10,000ची. तू घेतलीस का नाही? नाही घेतली. अगं शिल्पी, अगं तिन्ही सांजेच्या वेळेला असा कपाळाला हात लावू नये. अगं डोक्याला हात लावायचीच वेळ आलीये. अगं ऐक ना माझं, ती ऑर्डर कशी काय घेणार होते आणि असा बिझनेस करून काय फायदा आहे? आपलं प्रोडक्ट ते त्यांच्या नावाने विकणार आहेत. अगं मग विकू दे ना, विकू दे ना, काय फरक पडतो? वहिनी तू ठरव एकदा, तुला हा बिझनेस ग्रो करायचा आहे की नाही? प्रत्येक ऑर्डर अशी नाकारू नाही शकत. लास्ट टाइम काय झालं? सर्टिफिकेट नाहीये म्हणून नाकारली, मग त्याच्यानंतर डिग्री नाहीये म्हणून, आणि आता काय ब्रँड. अगं किती नुकसान करून घेणार आहेस तू स्वतःचं? अगं नुकसान जर ती ऑर्डर मी घेतली असती ना तर झालं असतं. मला सांग बघू, प्रोडक्टचा फॉर्म्युला आपला, कष्ट आपले आणि नाव त्यांचं. अगं पण पैसे मिळाले असते ना वहिनी, हा मुद्दा का नाही लक्षात येते तुझ्या? शिल्पी, मला असं वाटतं ना पैसा म्हणजे सगळं काही नसतं. अगं आपलं प्रोडक्ट ते त्यांच्या नावाने विकणार आहे आणि जे लोक आपलं प्रोडक्ट वापरणार त्यांना कळणारही नाही ते आपलं प्रोडक्ट आहे. मग अशा ऑर्डरचा काय उपयोग आहे सांग ना? करेक्ट आहे. काही करेक्ट नाहीये. तुम्हाला ना माझा मुद्दाच कळत नाहीये. हे बघ वहिनी, अगं ब्रँड काय कधीही उभा करू शकतो आपण, पण बिझनेस मध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे पैसा. आज आधी तिचा मुलगा घरी आला होता, त्याला घेऊन ती मॉल मध्ये गेली आणि मग एकटीच परत आली. नवरा नव्हता बरोबर? नाही, नवऱ्याने मुलाला खाली सोडलं, मग नंतर दिसला नाही. पण अजून एक इन्फॉर्मेशन होती. काय? तिच्याबद्दलची नाहीये, तिच्या भावाबद्दलची आहे. बोल. सर, त्यांच्या घरी गणपती बसले होते ना, तेव्हा त्याला मंदिराच्या ट्रस्टकडून नवीन प्लॉट मिळाला होता. कुठे ते माहिती नाही, पण प्लॉट मिळाला इतकंच कळलं. या तुझ्या अर्धवट माहितीचा मी लोणचं घालू? त्या प्लॉटची सगळी माहिती पाहिजे मला. जा. शिल्पी, आय वॉज व्हेरी शुअर माझ्या हाती काही ना काहीतरी लागणार आणि आता लवकरच काहीतरी मोठं घडणार. अश्विनी, जेवले का सगळे? हो झालीये सगळ्यांची जेवणं, फक्त शिल्पी नाही जेवली. शिल्पी, जाऊ दे, सगळे जाऊन बघून येतो. बस इकडे जेवायला. हाक मारली ऐकून नाही आला तुला? काही झालं तरी जेवणावर राग काढायचा नाही, आधीच सांगून ठेवतो तुला. ते पोटातल्या बाळासाठी जेवायचं, तेही चुपचाप.
बरं, भात वाढू का तुला? पोळी हवी आम्ही. काय चाललंय शिल्पी तुझं? हा, हे असं वागणार आहेस तू? हो हो काय? हो, मी अशीच वागणार आहे. तुम्हाला जसं माझं म्हणणं पटत नाही, माझं वागणं पटत नाही, तसं मलाही तुमच्या काही गोष्टी खटकतात. काय चाललंय हे वहिनीचं? समोरून जी ऑर्डर येते ती का नाही घ्यायची? मला नाही कळत आहे यार हे. शिल्पी, अगं पण आपल्या ब्रँडचं काय? ब्रँड जेव्हा फेमस व्हायचा तेव्हा होईल, पण तो लॉन्च करण्यासाठी एक ताकद लागते. ती ताकद कशाने येणार आहे? पैशांनीच ना. तू ज्या ऑर्डर सगळ्या नाकारतीयस ना, त्या घ्यायला पाहिजेत, तर पैसे येतील ना आपल्याकडे. हे सगळं सर्कल आहे यार. हो अगं शिल्पी, पण कमी प्रमाणात का होईना आपलं प्रोडक्ट अगोदर विकायला पाहिजे. आणि आपलं प्रोडक्ट मोठं झालं तर आपल्या ओळखी हळूहळू वाढतील ना. किती लोक ओळखायला लागतील? 4 लोक? 4 लोकांमध्ये प्रसिद्धी मिळून काय होणार आहे? वी नीड अ ब्रेक थ्रू. तुझं म्हणणं बरोबर आहे शिल्पी, पण नाव नको ना कॉम्प्रोमाइज करूया. अरे काय सारखं नाव 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 नाव? खड्ड्यात गेलं नाव. शिल्पी, अहो शिल्पी, आत्ता बोललीस, पण याच्या पुढे आयुष्यात परत असं कधीही बोलायचं नाही. नाव कमवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागलेत. तुला तर माहिती आहे ना, माझं आयुष्य या कुटुंबापुरतंच मर्यादित होतं आणि आहे, आणि मला आवडतंही. पण अशी काही परिस्थिती ओढवली की मला घराच्या बाहेर पडावं लागलं. ते धाडस करावं लागलं मला. काम करून बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागल्या. स्वतःची नवीन ओळख निर्माण करावी लागली. मला सांग, फक्त पैशांसाठी मी माझं नाव विसरून जायचं आणि ती ओळख 4 पैशांसाठी विकून टाकायची? शिल्पी, तुला माहितीये, प्रत्येक स्त्री जेव्हा घराचा उंबरठा ओलांडून घराच्या आतमध्ये येते ना, तेव्हा तिला कुटुंबाचा एक भाग व्हायचं असतं. सगळ्यांचं करता करता ती हे विसरूनच जाते. ज्या दारातनं आत येता येतं त्या दारातनं स्वतःसाठी कधीतरी बाहेर जायला हे हवं. आणि आपली स्वतःची ओळख हरवलेल्या अशा कित्येक स्त्रियांपैकी मी एक होते. पण शिल्पी, आता मी जिथे पोचले ना, तिथून मला मागे नाही वळायचंय. खूप पुढे जायचंय. मला हे नाव जपायचंय आणि माझ्यासोबत अशा कित्येक स्त्रियांना पुढे घेऊन जायचंय ना, ज्यांना स्वतःची ओळख निर्माण करायची आहे, ज्यांना काहीतरी शिकायचंय. मग मला सांग, ह्या सगळ्या स्त्रियांचा मी अपेक्षा भंग करायचा का? अच्छा, ग्रेट. म्हणजे तू काय जगाचं भलं करण्याचा मक्ता घेतलायस का? अगं शिल्पी, तसं एक मिनिट थांब, मी तुला काहीतरी दाखवते. आणि हवंय का? एवढं बोललीस लागेल. शिल्पी, ही बघ, ही पत्र ना मला काही बायकांनी लिहिली आहेत, ज्यांना मी ओळखत नाही, पण त्या अश्विनीला अगदी जवळून ओळखतात. हे बघ, यात काय लिहिलंय. प्रिय अश्विनी, आम्हाला तुझा खूप अभिमान आहे. तू मिसेस इंडिया कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलास आणि फायनल राऊंड पर्यंत पोहोचलीस. मला सुद्धा माझी अशीच ग्रोथ हवी आहे. ऐकलंस? हे बघ प्रिय अश्विनी, मला सुद्धा तुझ्यासारखं पार्लर ओपन करायचंय.
थँक्यू सो मच. वहिनी बास. वहिनी या कोण कुठल्या बायका यांच्यासाठी तू स्वतःचा डिसिजन बदलतीयस? हा मॅडनेस नाही तर काय आहे? हे तू आत्ता जे काही बोलून दाखवलंस ना, मला हे सगळं भाषणात बरं वाटतं ग ऐकायला, पण प्रॅक्टिकल लाईफ मध्ये हे नाही अप्लाय होत. हा बिझनेस आहे, वी हॅव टू बी प्रॅक्टिकल इन इट, तर काहीतरी अचीव्ह होईल ना. दादा कळतंय तुला? ही हवेत उडायला लागली आहे, हिला जमिनीवर आणण्याची गरज आहे आणि त्यासाठी तू तिला मदत कर. आणि तू काय फक्त नवरा आहेस म्हणून मी नाही सांगते तुला तिला मदत करायला, पण तू स्वतः पण एक बिझनेसमॅन आहेस. मग एका बिझनेसमॅननी एका बिझनेस वुमनला मदत करायला नको? समजावून सांग तिला. त्यापेक्षा तू मला समजून घे ना. शिल्पी आणि माझे पाय ना हवेत नाहीये, जमिनीवरच आहेत अगं. आणि मला फक्त माझ्या नावाच्या पाठी पळायचं नाहीये, मला माझं ध्येय गाठायचंय, माझा बिझनेस मोठा करायचाय. अगं मला माझं स्वप्न पूर्ण करायचंय. हळूहळू आपलं काम वाढेल आणि आपला बिझनेस मोठा होईल, पण त्यासाठी आपल्याला आपलं नाव मोठं करावं लागेल. आणि शिल्पी ही ना एक स्ट्रॅटेजी आहे. आणि तुमच्या या स्ट्रॅटेजीमध्ये पैशाला काहीच महत्व नाहीये का? आहे ना, पैसाही तितकाच महत्वाचा आहे, पण नावापेक्षा नाही शिल्पी. नाव मोठं आहे. शिल्पी, तू कुठे बाहेर निघालीस का? हो. अगं हे महत्वाचं काम आहे का? नाही म्हणजे मी तुझ्या बरोबर काम. ऐक ना अगं, नेहमी कसं ना विद्युत तुझ्या बरोबर असतो ना, एकटी चाललीस म्हणून विचारलं. तो नाही येणार आहे का? नाही, तो नाही येणार आहे. आणि काय येईल? हल्ली संजूला सोडायला आला तरी खालच्या खाली निघून जातो, वर यायला सुद्धा त्याला वेळ नसतो. आणि काही विचारलं की मी बिझी आहे, मला वेळ नाहीये, अशी उत्तरं असतात त्याच्याकडे. आणि तसंही वहिनी मी इंडिपेंडेंट आहे. फॉर्च्युनेटली अजूनही कोणावरती डिपेंडेंट राहायची वेळ आलेली नाहीये माझ्यावर. ओके, मी येऊ का तुझ्या बरोबर? अरे यार, हिचे प्रश्नच संपत नाहीत. चौकातनच रिक्षा घेते मी, निघते ग. शिल्पी, हे घ्या, तुमच्या घरात जे जे भांडतात ना त्यांच्या कपाळावर हा अंगारा लावा, बरं वाटेल. अगदी तुम्ही सांगताय ना तसंच करेन मी. फक्त घरातले हे कलह थांबायला हवेत बघ. अरे अरे वा श्रेयसजी, तुमची भेट झाली, बरं वाटलं. खूप अभिनंदन. जमिनीची बातमी माझ्यापर्यंत पोहोचली. थँक्यू. द्या. पण तुम्ही इकडे काय करते? म्हणजे श्रावण महिना संपला, गणपती बाप्पाही गेले, आता काय करताय? अरे सगळं संपलं, पण तुमचे भांडणं कुठे संपतायत? मी त्यांना बोलवलंय. अगं काय करतेस? डोळ्यात गेलं सगळं. अहो असं चिडू नका, शांत व्हा. आईची श्रद्धा आहे, त्याचा असा अनादर करू नका. श्रद्धा ठीक आहे, माझे डोळे फुटतील त्याचं काय करू? हे बघ, तुझा भूमिपूजन करण्याचा निर्णय मला अजिबात पटलेला नाही. माझी इच्छा आहे की गुरुजींच्या हातून रीतसर पूजा व्हावी. तुला एकदा सांगितलं ना मला नाही करायचं भूमिपूजन. मला कुठलाही तामझाम नकोय. गेल्या वेळी केला बस झालं. आता मला कुठलंही ते भूमिपूजन पण नको आणि पूजाही नकोय. अहो पण भूमिपूजनाशिवाय वास्तूची पायाभरणी कशी होणार? आणि पूजा केल्याशिवाय त्या जागेवर वास्तू उभारता येणार नाही. त्याचा उपाय काढलाय मी. तो तुमच्या आईने सांगितला मला. पण भूमिपूजन त्या भूमीवरच करायचं असतं, तरच त्याला अर्थ असतो. असं तिकडची माती वगैरे घरात आणून त्याचं पूजन करता येत नाही. मला तो घाट घालायचा नाहीये गुरुजी, प्लीज. ठीक आहे, डोकं शांत ठेवा. भूमिपूजन करायचं नसेल तर आपण घरात एक सत्यनारायणाची पूजा घालू. पूजेचा संकल्प आपण सोडलेलाच आहे. इथे आपण वास्तुपुरुषाची पूजा करू. तो नेऊन तुम्ही जमिनीत ठेवा आणि गृहलक्ष्मीकडून त्याची पूजा करा. हे तरी तुम्हाला मान्य आहे की नाही? हा, हे चालेल. हा पर्याय मला मान्य आहे. गृहलक्ष्मीच्या हातून पूजा होईल, मंत्रोच्चार होईल, हेही नसे थोडके. हा, पण आता हे करायचं म्हणजे करायचं, यात बदल नाही. चल, तुम्हाला नमस्कार.
इकडे आम्हाला आमची लेबलिंग करायची असते, म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही तुमचा लेबल लावू नका इथे. अश्विनी, तू दिलेला प्रसाद ना सगळ्यांना खूप आवडला हा. आणि काय तू त्याचं नाव सांगितलं ग? पंच समथिंग, पंचखाद्य. येस, आठवलं. हे प्लीज मला त्याची रेसिपी सांगशील का ग? काय झालं अश्विनी? तो रिसॉर्ट मॅनेजर काय म्हणाला हाच विचार करतेस ना अजून? माझ्या डोक्यातनं तो विचार जातच नाहीये जेनी. अश्विनी, एवढं ओव्हर थिंकिंग करून कसं चालेल? लास्ट टाइम आपण 10,000 पॅकची ऑर्डर कंप्लीट केली होती की नाही? तेव्हा सर्टिफिकेटचा इश्यू झाला होता ना. तेव्हा तो काय मॅन, त्याचं नाव असतं काय नाव ग? सुनील. हां, सुनीलला विचार ना, तो आपल्याला फीडबॅक तर देईलच ग. आणि इव्हन नेक्स्ट बॅचची ऑर्डर पण देईल, कारण आपले पॅक्स आवडले होते त्याला. नाही जेनी, त्या सुनीलने आपल्याला फसवलंय. आणि जो माणूस एकदा फसवू शकतो तो सारखं सुद्धा फसवू शकतो. मला अशा माणसाबरोबर बिझनेस नाही करायचा. अगं पण मग फीडबॅक कोणाकडून घ्यायचा आपण? अगं आपले इंडिव्हिज्युअल क्लायंट्स आहेत ना, त्यांच्याकडनं आपण फीडबॅक घेऊया. ते वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करतात आणि आपल्याला चांगला फीडबॅक देतील आणि त्याचा फायदाच होईल आपल्याला. अगं राईट, आपण ना टेस्टिमोनियल घेऊया आणि प्रोफेशन पण मेन्शन करूया. म्हणजे काय होईल की व्हरायटी ऑफ फील्डमधून रिस्पॉन्स आल्यासारखं वाटेल, है ना? बरोबर बोलतेस तू. हॅलो ताई, मी पार्लरच्या बाहेर आहे, तू जरा येशील का? हो आलेच. विद्युत आले. विद्युत, काय म्हणणार आहे ते रिसोर्ट मॅनेजर? ताई, आपण त्यांच्या विरोधात कोणतीही लिगल ॲक्शन घेऊ शकणार नाही. पण एकदा का डिलिव्हरी केली ना की डिलिव्हरीनंतर त्या प्रोडक्टचं काय करायचं हा सर्वस्वी त्यांचा लुकआउट असतो. आणि तू तुझे कोणतेही राईट्स प्रिझर्व करून ठेवले नाहीस, म्हणजे कोणतेही ॲग्रीमेंट बनवलं नाही आहेस किंवा क्लॉजेस घेतले नाही आहेस. सो नेक्स्ट टाइम जेव्हा डिलिव्हरी करशील ना तेव्हा या गोष्टी लक्षात ठेव. इनफॅक्ट जेव्हा तुला ऑर्डर येईल ना तेव्हाच आपण त्यांच्याकडून ॲग्रीमेंट साईन करून घेत जाऊ. मी तुला डॉक्युमेंट्स बनवून देईन. ठीक आहे, पुढच्या वेळेला मी हे सगळं लक्षात ठेवेन. नक्कीच. हो, बाकी घरी सगळं ठीक आहे? घरी सगळं म्हणजे तू शिल्पीबद्दल विचारतोस? विद्युत, गेले काही दिवस मी बघते तू घरी येत नाहीस. तुला शिल्पी काही बोलली का? नाही, काहीच नाही. पण हल्ली तिची ना खूप चिडचिड होते विद्युत. कसं असतं ना, ह्या अवस्थेत बायका खूप हळव्या होतात. रे विद्युत, एक गोष्ट सांगते, हे बघ, पुढे जाऊन तुझा डिसिजन काहीही असला तरी आत्ता ह्या क्षणी शिल्पीला त्रास होईल किंवा तिची चिडचिड होईल असं काही करू नकोस. काकू, मी उद्या तुम्ही शिकवलेली काळ्या वाटाण्याची कुसळ करणार आहे आणि बटाटा भाजी करणार आहे, तर तुम्ही जेवायलाच या. अरे वा, बऱ्याच दिवसात तुझ्या हातची उसळ खाल्ली नाही मी. बरं झालं तू आधीच सांगितलंस ते. उद्या काही करू नका. हो.